जय गुरुदेव. देह कावलाशी कैवल्य केले, जेने स्वस्वरूप शिष्यास दिले. जीवा शिवपदी बैसविले, गुरु मातेने वात्सल्य. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता मनाला भिडते, हृदयाला स्पर्शून जाते. माऊली या ओवीतून म्हणतात, देह कावलाशी कैवल्य केले. कावल म्हणजे कावळा. अध्यात्मशास्त्रात कावळा म्हणजे विष्ठेवर जगणारा प्राणी. तसं हा देह मल मूत्रांनी वात पित्त कफ आणि भरलेला आहे. असा देह, या देहाला मी म्हणून राहणारा जीव, या देह कावलाशी कैवल्य केले. कैवल्य म्हणजे ते ज्ञान जे जाणल्यावर पुन्हा काही जाणायचे राहत नाही, जे मिळवल्यावर पुन्हा काही मिळवायचे राहत नाही, ते परमपद म्हणजे कैवल्य, मोक्ष, पूर्ण समाधान. अशी अवस्था सद्गुरुनाथांनी प्राप्त करून दिली. पुढं म्हणतात, जीवा शिवपदी बैसविले. जीवाला जो या 3.5 हाताच्या देहात स्वतःला मर्यादित समजून, देहाचे सुख दुःख, देहाचे जन्म मरण आपले समजून सुखी दुःखी होत होता, त्याला ब्रह्मांडाचा धनी केलं. या देहात्म भावातून सोडून त्याला ब्रह्मस्वरूपात, शिवस्वरूपात प्रतिष्ठित केलं. अशी गुरु माता कशी आहे म्हणतात, गुरु मातेने जसं आई आपल्या मुलाचे 100 अपराध पोटात घालते आणि त्याला सुधारण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करते, तसं या शिष्याच्या जिथं जिथं शिष्य चुकत असतो तिथं तिथं गुरु कोणत्या तर रूपाने येऊन मार्गदर्शन करतात, त्याला सावध करतात. आई जशी लेकराला सावध करते तसं गुरुचं शिष्यावर प्रेम असतं. म्हणून आपण आप्पाला माऊली म्हणतो, गुरुला माऊली म्हणतो. आणि सगळ्यात जास्त जर वात्सल्य प्रेम जर कोणाचं असेल तर गुरु माऊलीचं आपल्या शिष्यावर आहे. त्याचं कल्याण केल्याशिवाय त्याला सोडत नाहीत, त्या जीवाचा शिव केल्याशिवाय त्याला सोडत नाहीत. अशा गुरु माऊलीच्या प्रती मन्मथ माऊली कृतज्ञता व्यक्त करतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचं आपण आध्यात्मिक चिंतन करू. देह कावलाशी कैवल्य केले. जो जीव स्वतः शिव असलेला, शुद्ध चैतन्य स्वरूप असलेला, शांत, शुद्ध, बुद्ध, निरंजन, निर्गुण, निराकार, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, पूर्ण तृप्त, नित्य, त्रिकाल अबाधित, सत चित आनंद स्वरूप असलेला शिव आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरतो. विसरण्याची पहिली प्रक्रिया, तो इच्छा करतो की मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. आणि इथून त्याचं बंधन चालू होतं. एकाचा अनेक होतो, लग्न करतो. सुख मिळवण्यासाठी एकाचा अनेक होण्याचा संकल्प करतो, लग्न करतो. माझ्या स्वरूपाचं प्रतिबिंब माझ्या संततीत पडलं पाहिजे असा संकल्प करतो. तो सदाशिव तत्वात येतो. शक्ती तत्वातून सदाशिव तत्वात येतो. पुढं मी निर्माण केलेल्या संसारावर माझं नियमन असलं पाहिजे. घरातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. त्यांच्यावर माझं नियंत्रण असलं पाहिजे. अशा भावनेतून ईश्वर तत्वात येतो. आणि पुढं
शुद्ध विद्येत त्याला जाणीव असते, मी आणि हे निर्माण केलेला प्रपंच हे वेगळे नाही, हे माझंच स्वरूप आहे, माझाच विकास आहे. पुढं त्याची इच्छा अजून संपत नाही, त्याला आणखीन मला विकसित व्हायचं आहे, आणखीन मला काहीतरी करायचं आहे असं समजून मायेच्या प्रभावाखाली येतो, अधो मायेत येतो आणि पंचकंचुकात बंदिस्त होतो. सर्व करता असूनही स्वतःला जीव मानू लागतो, मी अल्पकर्ता आहे. सर्व शक्तिमान असूनही स्वतःला माझी शक्ती किती हो, मी या 2 हातानं काम करणार किती हो असं म्हणू लागतो. कला कंचुकामध्ये बांधल्या जातो. विद्या सर्वज्ञ असूनही, ज्ञान स्वरूप असूनही अल्पज्ञ समजू लागतो स्वतःला मायेच्या प्रभावानं, अज्ञानानं. मला काय कळते हो, मी अल्पबुद्धी, मला सुचेल तसे मी 2 शब्द प्रवचन बोलतो, मला सुचेल तसं 2 शब्द मी कीर्तन सांगतो, असं अल्पज्ञाला प्राप्त होतो. सर्वज्ञ असून विद्या कंचुकानं बांधल्या जातो. पुढं 3रं कंचुक आहे राग. राग म्हणजे पूर्ण तृप्त असलेला शिव स्वतःला अतृप्त मानू लागतो, बाह्य वस्तूकडे आकर्षित होतो. संसारातली ही वस्तू मला मिळाल तर मी सुखी होईन, हा बंगला बांधलो तर सुखी होईन, ही गाडी मिळाल तर सुखी होईन, मुलीला ते घर मिळाल तर सुखी होईन, मुलासाठी ती मुलगी मिळालं तर सुखी होईन, असं पाहिजे 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 असंख्य इच्छांनी तो अतृप्त होतो. पुढं तो नित्य असूनही स्वतःला देह आत्मभावात येऊन जन्मणारा मरणारा समजतो आणि कालकंचुकात बांधला जातो. आणि शेवटचं 5वं कंचुक म्हणजे नियती. सर्व व्यापक आहे, आत्मा सर्व व्यापक आहे, शिवतत्व सर्व व्यापक आहे. त्याला स्थळ काळाची मर्यादा नाही, पण स्वतःला देह समजतो. देह समजल्यानंतर स्थळाची मर्यादा येते आहे म्हणजे तेथे नाही. काळाची मर्यादा येते, जन्मला म्हणजे तो मरणार. अशा पंचकंचुकानं जीव बांधल्या जातो आणि पुरुष तत्व म्हणजे स्वतःच्या शिवस्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि मी जीव आहे असं स्वतःला जीवात्मा समजतो. जीवात्मा समजून पुढं प्रकृतीच्या त्रिगुणात अडकतो. कधी राजस भावात राहतो, कधी सत्वगुणात राहतो, कधी तमोगुणात राहतो. कधी मी भक्त आहे म्हणतो, कधी मी श्रीमंत आहे म्हणतो, रजोगुणात येतो. कधी म्हणतो माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही, तमोगुणात येतो. प्रकृतीला वश होतो. मन बुद्धी अहंकार या अंतकरणात मनाच्या मागे धावतो. मनाप्रमाणे बुद्धीचा निर्णय होतो आणि देहाचा अहंकार, मी बडा, मी ज्ञानी, मी श्रीमंत, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार असा मी करत अहंकारात बांधला जातो. आणि पुढं पंच ज्ञानेंद्रियानं बाहेरचं रूप पाहण्यासाठी आसक्त होतो. कानानं शब्द ऐकण्यासाठी आतुर होतो. त्वचेनं स्पर्श सुख हवंसं वाटू लागतं. शब्द स्पर्श रूप रस गंध, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच तन्मात्रा आणि या पंच महाभूतात्मक देहाच्या माध्यमातून बहिर्मुख होतो. बाहेर सुख शोधतो. स्वतः सुख स्वरूप असूनही स्वतःचं सुख बाहेर मला मिळेल का, मला सुख कोणी देईल का, मला आनंद कोणी देईल का, असं भिकाऱ्यासारखं भीक मागत फिरतो. अशा फिरून फिरून वैतागलेल्या जीवाला
पूर्व पुण्याईनं सद्गुरुनाथाची कृपा होते आणि तो सद्गुरुनाथाच्या चरणी जातो आणि म्हणतो, पुरे पुरे हा संसार मन कंटाळले फार, भोगी येलो आम्ही संसाराचा भोग, आता वाटे त्याग करावा हो. त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याला दीक्षा देतात, इष्टलिंग दीक्षा देतात. इष्टलिंग दीक्षा देऊन त्याला सदाचार शिकवतात. तुझं देह देवालय आहे आणि देहावरला इष्टलिंग तुझा देव आहे. हा इष्टलिंग म्हणजे तुझा प्राण आहे. हा इष्टलिंग म्हणजे तुझा आत्मा आहे. तू सदाचारानं वागलं पाहिजे. तुझ्या शरीरानं कुणाला दुःख पोचलं नाही पाहिजे. तुझ्या वाणीनं कुणाला दुःख नाही झालं पाहिजे. मनानं तू कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे, असा सदाचार शिकवतात. इष्टलिंग हीच तुझी देवता आहे अशी एक निष्ठेने भक्ती करायला शिकवतात. लिंगाचार, व्रताचार, सर्व शिवभक्त माझे बांधव आहेत, त्यांची मी सेवा केली पाहिजे, हा सेवाभाव व्रताचार शिकवतो. गणाचार, गणाचार म्हणजे काय? शिवभक्ताचं रक्षण केलं पाहिजे, शिवधर्माचं रक्षण केलं पाहिजे, असा वीर भाव अंगात येतो. आणि पुढं शिवाचार. शिवाचार म्हणजे सर्वत्र माझ्या हृदयावर असलेला परमात्मा सर्व प्राणीमात्राच्या हृदयात विराजमान आहे. त्यांच्यासोबत मला सौजन्यानं वागलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, नम्रतेनं वागलं पाहिजे, असा आचार लिंगपूजेतून, क्रियादीक्षेतून शिकवतात गुरु. पुढं मनाचं चांचल्य कमी करण्यासाठी मंत्र दीक्षा देतात. मन स्थिर झाल्यानंतर त्या शिष्याला वेधा दीक्षा देतात. अरे तू 3.5 हाताचा देह स्वतःला मानून बसला आहेस. तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. जन्म मरण हे देहाचं आहे, सुख दुःख हे मनाचं आहे, दान भूक ही प्राणाची आहे. तू सर्व कर्ता आहेस. तू सर्व शक्तिमान शिव आहेस. तुझा अल्प भाव काढून टाक, तुझं दौर्बल्य झटकून टाक. तू सर्व समर्थ आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. तू स्वतःला अल्पज्ञानी समजू नकोस. तू पूर्ण तृप्त आहेस. तुला काहीही मिळवायचं नाही, काहीही गमवायचं नाही. तूच विश्वरूपानं नटलेला परमात्मा आहेस. तू नित्य आहेस. कालाचा पगडा तुझ्यावर नाही. जन्म मरण तुझ्या देहाचा आहे. तू नित्य शुद्ध बुद्ध निरंजन चैतन्य स्वरूप आहेस. तू सर्वत्र व्याप्त आहेस. तुला स्थळ काळाची मर्यादा नाही, अशी वेधा दीक्षा देतात आणि त्याला स्वस्वरूपाची जागृती देतात. त्यावेळेस मन्मथ माऊली या ओवीतून म्हणतात, देह कावलाशी कैवल्य केले. या देहाच्या विषय भोगामध्ये गुरफटलेल्या या जीवाला कैवल्य मुक्ती दिली, ब्रह्मांडाचं राज्य दिलं. तू या देहाचा आधार असलेलं चैतन्य आहेस, या ब्रह्मांडाचा आधार असलेलं चैतन्य आहेस. या देहात नखशिकांत ओतप्रोत भरलेलं चैतन्य तू आहेस. चर आचर सृष्टीमध्ये व्यापून राहिलेलं चैतन्य तूच आहेस, असा गुरु बोध देतात. त्याला कैवल्य मुक्ती देतात. मीच शिव स्वरूप आहे. या देहात ओतप्रोत भरलेलं मीच आहे. या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं चैतन्य मीच आहे. मग ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय पाहिजे हो? सर्वत्र जर मीच आहे, दुसरा नाहीच, तर मला काही मिळवायची इच्छा राहील का? राहणार नाही. देह कावलाशी कैवल्य केले. माऊली म्हणतात, कैवल्य नावाची मुक्ती दिली, जेने स्वस्वरूप शिष्यास दिले. सद्गुरुनाथ ज्या शुद्ध चैतन्य स्वरूपात प्रतिष्ठित असतात, शुद्ध बुद्ध निरंजन शाश्वत नित्य मुक्त परम शांत परम आनंद स्वरूप, अशा आपल्या स्वरूपाची प्रचिती अनुभूती शिष्याला देतात.
त्याचा जीवभाव दूर करून त्याला शिवपदी बसवतात. जसं आई आपल्या लेकराला प्रेमानं चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते, वागायला शिकवते, तसं सद्गुरुनाथ ही आपली माऊली आहेत. आपल्यावर कृपा करतात आणि आपले अनंत दोष, शरण आले त्याचे राहू नेदी दोष, पातकाचे लेश अंगीकारी. शरण आलेल्या भक्ताचे सगळे दोष दूर करतात, त्याला पाप पुण्यापासून मुक्त करतात, त्याला राग द्वेषापासून मुक्त करतात, त्याला देहभावातून मुक्त करतात आणि ब्रह्मभावात, शिवभावात, विश्वात्मक भावात प्रतिष्ठित करतात. आणि असा शिष्य म्हणतो, जे जे दिसे दृष्टी पुढे, ते ते अवघे शिवरूप गाढे. मीही शिव आहे आणि जे मी पाहतो आहे ते विश्वही शिवरूप आहे, असा बोध त्याला देतात. या बोधाचं चिंतन करता करता मी शिव आहे, मी शिव आहे म्हणता म्हणता त्याचा मीपणा गळून जातो आणि तिथं उरतं ते केवळ शिवस्वरूप. अशा प्रकारची कैवल्य मुक्ती देणारे सद्गुरुनाथ आपल्यालाही राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या रूपानं लाभलेले आहेत. आपल्या जीवाचा शिव करण्यासाठी ते आपल्याला परमहर्षाच्या माध्यमातून उपदेश करत आहेत. शिवयोग शास्त्राच्या माध्यमातून जीवाला शिव ऐक्य करण्याची साधना शिकवत आहेत. आपल्यावर माऊलीची अनंत कृपा आहे आणि आपली एकच मागणी असावी, तुझे चरणी प्रीती जडो, तुझे विषय ना आवडो. अप्पा, तुमच्या चरणावर आमचं प्रेम राहो. आम्हाला या संसारातलं वैभव काही नाही मिळालं तर चलेल, पण तुमच्या चरणावरलं प्रेम तसुबरही कमी होता कामा नाही. एक क्षणाचाही त्या चरणाचा विसर न पडला पाहिजे. न पडो विसर तुझिया पायाचा, गीती गाऊ वाचा नाम तुझे. असा अखंड भाव आम्हाला राहावा आणि या भावातूनच, तुमच्या गुरु कृपेतूनच आमचा जीव भाव निघून जाऊन शिव भाव प्रविष्ट होणार आहे. ओम शांती शांती शांती.